बघा ही कहाणी कशी आहे. त्यानं म्हणलं हे सगळं करून बघितलं, म्हणला नारळ फोडलो, बकरे कापलो, तरी बी पाऊस पडच ना आलाय म्हणला. मग तो गेला अभ्यासकाकडे, तो गेला शास्त्रज्ञाकडे, आणि त्यानं सांगितलं मग, अरे म्हणले तुझ्या गावच्या बाजूला जे डोंगर आहे ते डोंगर उंच आहे, आणि तो उंच डोंगर ईशान्य मोसमी वारे अडवतो. जसं तुम्हाला माहित आहे का, आपल्या इथं साताऱ्याच्या भागात येत आपला गणेशार आहे की नाही, त्या परिसरामध्ये पावसाळ्यातला पाऊस 2 तास 3 तासावर मोजतात, ज्याला मानदेश म्हणतात, मानचा परिसर म्हणतात. अलग लक्षात. तिथं धनगरांची संख्या कशी आहे, दुष्काळ जिथं तिथं आपण, तुम्ही चिंताच करू नका. सुकाळ आहे तिथं हे सुकाळीचे सगळे दुरुस्त करू, तुम्ही फक्त दीपक भाऊ म्हणतात तसा विश्वास ठेवा. आणि मग तो म्हणला आता काय करावं लागेल, तर ते शास्त्रज्ञ हसता हसता काय म्हणलं माहिती आहे काय, काही नाही हो म्हातारे बाबा, डोंगर कापावं लागेल म्हणला. काय म्हणला, डोंगर कापावं लागेल. कापावं लागेल, कापायचं कशाला म्हणला, याला उचलून ठेवतो म्हणला बाजूला. कोण म्हणलं, 60 वर्षाचा म्हातारं शेतकरी साधा. काय म्हणला, माझ्या गावला पाऊस येणारा पाऊस जर हा डोंगर अडीत असेल तर तो डोंगर कापला म्हणला, उचलून ठेवतो म्हणला. लोक हसू लागले, मायला म्हणले म्हातारं पागल झालंय, काही बी बोलाले म्हणले, असं कुठं होते. अरे ते म्हातारं सकाळी निघालं ना 5ला, कोंबडं हरवलं, म्हाताऱ्यानं टिकास कुदळ घेतली, आपले 5 पोरं घेतले, सुरू केला डोंगर तोडायला. जाणारे येणारे म्हणले आईला पागल झाले म्हणले, असं कुठं होतंय का. आणि एक जण म्हणलं, हो म्हातारी बाबा काय येण्यासारखं करताय म्हणला, घामानं सगळं अंग घाम गळालाय म्हणला, रांगोळी पडली म्हणला घामाची, कसं होईल म्हणला. त्यानं म्हणलं काय होणार आहे, आणि तुम्ही किती बी केलं तरी आता काय म्हणला, तुम्हाला लईत लय आयुष्य 20 वर्षाचं म्हणला, तुमच्या पोरायचं लईत लय आयुष्य आणखी 60 वर्ष म्हणला, आणि मग पुढे काय होईल. त्यानं काय उत्तर दिलं ऐका जरा. सुधाकरराव त्यानं उत्तर काय दिलं माहिती आहे, म्हणला या पिढीला तर मी सोबत घेतलंय म्हणला, आम्ही डोंगर रोज खोदणार म्हणला, आम्ही मरता मरता दुसऱ्या पिढीला सांगू म्हणला की बाबा हे डोंगर आपल्या बापानं आपल्या आज्यानं फोडायला सुरुवात केली, तुला बी फोडायचा जन्मभर. दुसरी पिढी मरायला आली की ती तिसऱ्या पिढीला सांगलं म्हणला, आणि असं करून कमीत कमी 10व्या 12व्या पिढीमध्ये माझ्या घरानं हा डोंगर उचलून पलीकडे ठेवलेला असेल म्हणला. सिद्ध आहे आपली. आलं लक्षात. ही कहाणी का सांगितली तुम्हाला, सिद्ध. त्यामुळे